नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आवाज खराब आहे, आधीच सांगतो. मी आजारी आहे, अंगात त्राण फारसं नाहीये, पण जमेल तेवढा ज्या घडामोडी घडत आहेत त्याविषयी खुलासा करणं अगत्याचं वाटलं, म्हणून कसाबसा हा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, आंदोलन ज्या पद्धतीत सुरू झालं, झुरळांचं आंदोलन, त्याच वेगाने ते संपून सुद्धा गेलं. असं वाटत होतं अनेकांना आता हे संपणार नाही वगैरे वगैरे. आणि यातले जे नाट्य आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. एखादा सिनेमा, एखादं नाटक, एखादं कथानक जे असतं आपण बघत असतो, आणि एकदा ते नाटक संपलं की तोच खलनायक आणि तोच नायक एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हसत खेळत हास्य विनोद गप्पा करतात आणि एकमेकांबरोबर चहा वगैरे पिताना आपण बघतो त्याला. पण काही मिनिटांपूर्वी ते नाटक चालू असताना ते एकमेकांच्या विषयी असं काही बोलत असतात, असं काही वागत असतात, एकमेकांच्या उरावर असे बसत असतात की त्यांच्या त्या बोलण्यात आणि ऍक्शन मध्ये आपण इतके भरकटत आणि गुरफटत जातो की आपण एकाच्या बाजूचे आणि दुसऱ्याच्या विरुद्ध होऊन जातो. आपण त्या भावनांमध्ये इतके आहारी जातो की विसरून जातो की आपण नाट्यगृहात बसलेले आहोत आणि समोर घडतंय ते नाटक आहे. आणि त्यामुळे नंतर हे खलनायक नायक एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात हे बघून आपण चक्रावून जातो. अर्थात नॉर्मली असं होत नाही, कारण आपण स्वीकारलेलं असतं हे नाटक आहे, याच्यात काहीही सत्य नाही, काहीही गंभीर नाही. एक आपल्याला मनोरंजनासाठी आपण इथे आहोत. पण काही लोक इतकी भावनाविवश होतात. तो गुड्डी नावाचा सिनेमा आला होता, जया भादुरीचा पहिला सिनेमा. ती अशीच सिनेमाच्या प्रेमात पडलेली असते, सिनेमातला हिरो धर्मेंद्र त्याच्या प्रेमात पडलेली असते आणि तिचं ते भूत उतरवावं लागते, असं ते कथानक आहे. तर नेमकी तीच गोष्ट सर्वसामान्यतः अतिसंवेदनशील माणसं असतात त्यांच्या आयुष्यात असते. समोर घडणाऱ्या घटना देखावा आहे हे विसरून ती माणसं त्यामध्ये वाहवत जातात. आत्ता जे कॉक्रोच आंदोलन झालं दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी, त्यानंतर अनेक लोक असे भावनेच्या भरात वाहवत गेले होते. पण बहुतांशी सामान्य जनता अशा गोष्टींपासून दूर असते. ज्यांना कल्पनेच्या जगात, मनोरंजनाच्या जगात जगणं आवडतं, अशी माणसं त्यामध्ये भरकटत जातात. त्यामुळे या आंदोलनाच्या निमित्ताने जमलेले प्रतिक्रिया देणारे लोक बघितले तर तुम्हाला कळेल की ते सगळे भरकटलेले होते. त्यातले अनेक, एक मुलगी मी बघितली त्यातली, ले लो 12-14 वर्षाची मुलगी, कोवळी, मोदी के 13वीं का खाना है, एन्जॉय करो एन्जॉय करो. आणि नंतर ज्या पद्धतीत तिचे शेजारी पाजारी आप्त स्वकीय यांनी तिची टिंगल उडवली, त्यामुळे ती रडकुंडीला आली. मोदी के 13वीं का खाना म्हणून चमकण्यासाठी जी भाषा ती मुलगी बोलत होती, तीच नंतर रडकुंडीला येऊन माझा हा आता छळ थांबवा म्हणत होती. मग आधी तिने केलं ते चूक होतं की आत्ता रडून बोलते ते चूक आहे? मोदी के 13वीं का खाना एन्जॉय करो असं म्हणून ती जो काही व्हिडिओ बनवला तिने, तेव्हा ती एन्जॉय करत होती. पण एन्जॉय करण्याची सुद्धा किंमत असते, हे तुम्ही विसरलात की त्याची मोठी किंमत मोजावी लागते. एन्जॉय फुकट नाही करतायत. इंग्रजीमध्ये एक उक्ती आहे, देर इज नथिंग लाईक फ्री लंच. म्हणजे
फुकटचं काही खायला मिळत नाही असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे तुम्ही एन्जॉय करा, तर ते एन्जॉय करण्याची किंमत पण मोजावी लागते. तर तुम्ही मोदी के 13वीं का खाना म्हणून कोणाला समोसा देऊन जगात हशा आणि टाळ्या मिळवत होता, तर जोडे खायची तयारी ठेवावी लागते. निर्बत्सना सहन करण्याची शक्ती असावी लागते. क्रांती एन्जॉय करण्याची गोष्ट नसते मित्र. प्रचंड मोठं परिवर्तन हे यातनामय असतं. माणसावर शस्त्रक्रिया होते. शस्त्रक्रिया कोणी एन्जॉय करत नाही. आई गर्भात महिला एका बाळाला जन्म देते, अक्षरशः मरण यातना सोसते. ते एन्जॉय करणं नसतं. ही नवी पिढी आभासी जगामध्ये किती भरकटली आहे त्याचं हे लक्षण आहे. म्हणजे आधी काहीतरी करायचं आणि नंतर त्याची माफी मागायची. चला आता त्यांनी माफी मागितली, पण आधी जे काय केलं ते निर्बुद्धपणे केलं हे विसरून चालेल का मित्रांनो? आपण जे निर्बुद्धपणे करतोय ते अत्यंत विचारपूर्वक आपण केले आणि बाकीचे सगळे मूर्ख आणि मुर्दाड आहे. आपापल्या घरात शांत बसलेत आणि आपण कसे पुढे येऊन लिडिंग फ्रॉम द फ्रंट आपण क्रांतीचं नेतृत्व करतोय अशी भावना ज्यांच्या डोक्यात असते त्यांच्यासाठी ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. त्या आंदोलनात गुरफटलेले अनेक जण असे आहेत की आवेशात येऊन त्यांनी कुठचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडले असतील, कुठच्या पोलिसांच्या गाड्या पेटवल्या गेल्या, तिथे ते धक्काबुक्की करताना दिसले असतील. या सगळ्यांना आता पोलिसांच्या सापळ्यात अडकायची पाळी आली आहे आणि आता एन्जॉय नाही करताय. एन्जॉय तुम्ही तेव्हा केलं, आता तुम्हाला त्याची किंमत मोजायची. आता किंमत मोजायची. आणि म्हणून या ज्या सगळ्या गोष्टी होत असतात त्याकडे शांत डोक्याने बघितलं पाहिजे. जेनझी तरुणाई म्हणजे प्रत्येक प्रस्थापित जे काय आहे ते झुगारणं. जर तुम्ही तुमचं राहतं घर पाडून टाकणार असाल तर त्याला पर्यायी तुमच्या डोक्यावर छप्पर आहे का विचार करा. आपल्या घरात आईबापांनी कष्टाने मिळवलेलं उत्पन्न आहे, त्या बळावर तुम्हाला घरात 2 वेळचे घास मिळतात, अंगभर कपडा मिळतो, फॅशनेबल कपडे घालायचे आणि क्रांती करायची. एन्जॉय हा एक शब्द इतका चुकीचा वापरला जातो आपल्याकडे. तर सांगायचा मुद्दा असा की ही तरुणाई जेनजी असं ज्यांना म्हणतात तो सगळा पोरकटपणा होता. आणि मग अशा वेळेला प्रत्येक जण वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला उतरत असतात. त्यामुळे हे आंदोलन अनपेक्षितरित्या एवढं मोठं झालं. त्या आयोजकांनाही त्याची कल्पना नव्हती की इतकं वाढत जाईल, इतकं पसरत जाईल आणि आता हे आवरायचं कसं यासाठी त्यांची तारांबळ सुरू झाली. आवरायचं कसं? कारण हळूहळू एक गोष्ट होते मित्र, जेव्हा वाहत्या गंगेत हात धुणारे तिथे घुसायला लागतात तेव्हा तिथे येण्यामागे तुम्हाला वाटतं की ते आपली सहानुभूती म्हणून आले. नाही मित्र, काही लोक सहानुभूती करणारे असतात, पण दुसरी बाजू अशी असते की हे लोक आपला हेतू साध्य करण्यासाठी सुद्धा आलेले असतात. ती जेएनयू मधली डफली गँग असेल, वेगवेगळ्या कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी संघटना असतील, कोण जिहादी आणि खलिस्तानी असतील, ते आपलं तोंड लपवून या झुंडीमध्ये घुसतात. झुंडीचे मानसशास्त्र नावाचं एक फार सुंदर पुस्तक आहे, ते वाचा. ते वाचलं तर तुम्हाला जंतर मंतरला नेमकं काय घडलं हे कळू शकेल. आणि इथे गंमत तीच झाली, हे आंदोलन आपण उभं केलंय
आपल्याला जी प्रसिद्धी मिळालेली आहे त्याच्यात आता अनेक लोक घुसायला लागलेत। याचं जेव्हा भान आलं तेव्हा कॉक्रोच जनता पार्टीचे अनेक नेते सावध झाले आणि त्यांनी काढता पाय घ्यायची सुरुवात केली, पण काढता पाय घेता येत नव्हता। जी प्रतिष्ठा मिळाली ती एका सेकंदात मातीमोल होऊन जाईल, एका सेकंदात मातीमोल होते। हाच शेळपट निघाला। आम्ही याला लढवय्या समजलो होतो। जे लोक तुम्हाला टाळ्या वाजवतात ते नंतर तुमची निर्वत्सना करायलाही तेवढेच उत्साहाने पुढे येत असतात, हे विसरू नका। आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की आपण ज्यामध्ये सहभागी होतोय ती गोष्ट तेवढी खरोखरच महत्वाची आणि उपयुक्त आहे का याचाही विचार करायला। आणि इथेच गंमत झाली। वांगचूक नावाच्या माणसाने अकारण त्याच्यात बेमुदत उपोषणाची घोषणा केली। तेव्हा अपेक्षा अशी होती की मोदी सरकार आपलं मंत्रिमंडळाची नवी रचना करणार आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी 8-10 मंत्री वगळले जाणार आहेत। त्याच्यात धर्मेंद्र प्रधानचं नाव आहे। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान वगळला गेला की आपण जिंकलो असं घोषित करून आंदोलन गुंडाळायचं हे ठरलेलं होतं। पण मोदी सरकारने खेळलेला मोठा डावपेच असा होता मोदींनी की त्यांनी मंत्रिमंडळात कुठलाही फेरबदल संसदेच्या अधिवेशनापूर्वी केला नाही। आणि त्यामुळे आंदोलन गुंडाळण्याचे जे काही ठरलेले प्लॅन होते ते बोंबलले। 20 जुलैला लोकसभेचं अधिवेशन सुरू व्हायचं होतं संसदेचं, आणि त्या दिवसापर्यंत धर्मेंद्र प्रधान वगळला गेला नाही तर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा मुख्य हेतू होता, मागणी होती, तीच बोंबलली तर आंदोलन मागे घेता येत नाही। आणि त्यामुळे वांगचूक पासून दिपकेपर्यंत सगळ्यांना तोंड लपवून बाहेर पडण्याचा मार्ग उरलेला नव्हता। आणि याच लोकांनी मग आपल्या वेगवेगळ्या मार्गाने सरकार दरबारी विनंत्या अर्ज केले की बाबा आम्हाला यातून बाहेर काढा, आम्हालाही आंदोलन चालवायचं नाही। कारण हळूहळू करत हे आंदोलन भलते सलते लोक काबीज करायला लागले, ते आमच्याही आवाक्यातलं राहणार नाही आणि आमच्या आवाक्यातून गेलं तर सरकारच्याही आवाक्यात राहणार नाही। तेव्हा हे आंदोलन गुंडाळलं जाणं हे आंदोलन करते आणि सरकार या दोघांच्याही फायद्याचं आहे। तर सरकारने यात पुढाकार घ्यावा। आणि मग वांगचुकला भेटायला जे पी नड्डा गेले। पण जेव्हा वांगचुकला भेटायला गेले ते जे पी नड्डा जंतर मंतरवर गेले नाही, पण 2 दिवसानंतर कॉक्रोच पार्टीच्या प्रवक्त्यांना आणि 2 शिष्टमंडळाला जे पी नड्डांच्या घरी बोलवण्यात आलं आणि ते गेले। नंतर त्यांच्या संवाद झाला आणि मग बघता बघता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जाहीर झाला। पण तत्पूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी आपली बाजू संसदेमध्ये ठामपणे मांडली, हे विसरू नका। आणि इकडे एक गोष्ट आणखीन लक्षात घ्यायला लागेल की ज्या आंदोलनाची व्याप्ती प्रचंड होती, शक्यता प्रचंड होती, त्या आंदोलनाला धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरतं मर्यादित करण्यामध्ये मोदी सरकारच्या चलाखीने यश मिळवलेलं आहे। आणि आज घडीला आपण बघितलं तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पलीकडे या आंदोलनातून काहीही निष्पन्न झालेलं नाही, काही। पण दरम्यान जे सतत आंदोलन जीवून उचापती करत असतात अशा लोकांचे चेहरे या आंदोलनाने समोर आणलेत आणि आता हळूहळू करत पोलीस कारवाई अशा लोकांच्या विरोधात सुरू झालेली आहे, सुरू झालेलं। आंदोलन लांबू नये ही सरकारची इच्छा होती,
आंदोलन फ्लॉप जाऊ नये आणि आपल्याला मिळालेली प्रसिद्धी आणि झालेलं कौतुक मातीमोल होऊ नये ही यांची गरज होती. दोघांचाही हेतू आंदोलन संपण्यामध्ये झाला, पण हाती कोणाच्या काय लागलं याचा विचार करा. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा या पलीकडे आंदोलनकर्त्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही. पण दरम्यान संसदेच्या अधिवेशनातला एक आठवडा विरोधी पक्षांना आपापलं पक्षीय आणि सरकार विरोधी धोरण पुढे घेऊन जाण्यासाठी जे बारीक सारीक गुंतागुंतीचे विषय आखणी करून मांडायचे होते त्यासाठी सवड विरोधी पक्षांना मिळाली नाही. सरकार आपल्या पद्धतीत जी काय 5-6 बिलं आणायची त्याच्या तयारीत मग्न होतं. आपल्याकडे आलेले विरोधी पक्षातले जे लोक आहेत त्यांना सांभाळणं सरकारला भाग होतं. ते विचलित होऊ नये याची काळजी केली जात होती. आणि 13 ऑगस्टला हे अधिवेशन संपणार आहे त्या दिवसापर्यंत ही बिलं पास करून येणं ही सरकारची प्रायोरिटी आहे. त्यासाठी विरोधी पक्षांना तयारी करायची संधी आणि सवड नाकारणं हा सरकारचा हेतू होता. तो सरकारने आंदोलनाच्या आडोशाने सफल करून घेतला. एक प्रकारे आंदोलन सरकार विरोधी होतं, पण ते प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाला उपयोगी ठरलं ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला आपला आनंद साजरा करायला हरकत नाही, पण अशा हरण्यातही सरकार जर आपला दूरगामी फायदा बघत असेल तर त्यामध्ये राजकारण असतं आणि ते समजलं तर सरकारला हरवता येईल. आणि तेच समजत नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे सरकार 1 इंचभर देखील हलणार नाही. आणि एक मोठी गोष्ट की मनातच राग बाहेर पडून गेला की मन नॉर्मल होतं आणि नॉर्मलसी येते. या आंदोलनाने भविष्यातल्या अनेक आंदोलनांची हवा काढून टाकले हे सुद्धा विसरू नका. धर्मेंद्र प्रधानला परत काही महिन्यांनी मोदी कुठल्या तरी महत्वाच्या पदावर आणू शकतील, पण आंदोलनासाठी साठवलेली जी ऊर्जा होती विरोधकांनी ती या एका आंदोलनातून फुग्यातून हवा निघून जावी तशी गेले. आंदोलन आपल्या हातातून जाऊन वेगवेगळ्या डाव्या वगैरे लोकांच्या तावडीत जाईल, यातून आंदोलनकर्ते सुटले. सगळ्यांनाच फायदा झाला. हाती आलं कुछ नाही, ते म्हणतात ना, खाया पिया कुछ भी नाही, गिलास थोडा 12 आना. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.